कदम आणि साहिल यादव हे दोन बॅटर उतरलेत. 4 षटकांमध्ये 44 धावांचं लक्ष आहे आणि पाठलाग करण्याकरता हे बॅटर कशा पद्धतीने खेळ करतील हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दुपारच्या सत्रामध्ये थोडासा आता उष्णता ही जास्त दिसते, म्हणजेच सूर्यनारायण देवतेची तीव्र किरणे या दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी त्रासदायक होत आहेत खेळाडूंना. 44 धावा पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळेच कठीण असेल दुसऱ्या इनिंग मध्ये चंद्रपाडा बॉईज चंद्रपाडा संघाला. तरी सुद्धा त्यांनी जे 2 बॅटर पाठवलेत ना ते जिद्द चिकाटी सर्व काही घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरले. साहिल यादव आणि गिरीश कदम. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर हर्ष याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला दिसतोय. हर्ष म्हात्रे, संदीप म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. संदीप म्हात्रे सुद्धा एक चांगले मध्यम गती गोलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये उतरायचे. मागच्याच आठवड्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये हर्षने अफलातून कामगिरी केली होती. स्ट्रायकिंग कडे साहिल यादव, नॉन स्ट्रायकिंग कडे गिरीश कदम. मॅचला सुरुवात होतोय. 44 धावांचं टार्गेट. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. ओ स्ट्रेट टू द फॉलोअर. धावबाची शक्यता होती, ते गोलंदाज हर्षने आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. निर्धाव चेंडू फार महत्वाचे असतात. ज्या वेळेस आपला आत्मविश्वास वाढवायचा असतो त्यावेळेस अशा प्रकारची कामगिरी गोलंदाजाला करता आली पाहिजे. पुन्हा आता पुढे येऊन खेळायचं होतं. गुडलँड क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं. चांगला टप्पा, अचूक टप्पा पाहायला मिळतोय गोलंदाज हर्ष म्हात्रेचा. 2 चेंडू लगातार बीट केलेत. पुढील मॅच मध्ये आपण बघणार आहोत. होळी मॅचला सुद्धा रॉयल पार्टनर या टीम द्वारे हर्ष याची निवड झाली आहे आणि तो खेळताना दिसेल. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू आलाय. बॅटची आपतील कडा चाटून यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू येताना दिसला. 1 धाव पूर्ण केली. तिसऱ्या चेंडूवर खातं उघडलं गेलंय. चंद्रपाडा बॉईज स्पोर्ट्स पाहूया पुन्हा एकदा समोरच्या इनकडून तयार झाला हर्ष नावाचा हा गोलंदाज. ओ इथे मिडलिंग व्यवस्थित करता आलं नाही. इम्पॅक्ट इन लाईन फील केली जोरदार पायचीची आणि गिरीश कदम आला एकदम गोल्डन डकचा शिकार बनलाय. धावसंख्या धाव फकर आहे ती 1 धावा 1 गडी बाद. देवाने यापूर्वीच म्हणून ठेवलेले आहे, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देवाने म्हटलेलं आहे की माझ्याकडे मागून जर मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडून देणार नाही. आणि ह्या करता तुम्हाला जे काही हवं असेल तर ते तुमच्या मेहनतीने तुम्हाला मिळू शकतं. मेहनतीचा भाग तुमचा जास्त असायला पाहिजे. नवीन बॅटर शुभम आलाय. फ्लिक केला जातोय फुल टॉस बॉलला. बॅकवर्ड स्कोअर लेग रिसन मध्ये 2 बाउन्स. चेंडू सीमारेषे पार. मिळत्या दबा 4. चौकारण्याशी करतोय सुरुवात बॅटर शुभम. दिवसात खूप एन्जॉय केलं कालच्या रात्रीमध्ये आम्ही. होळी आपण मॅच कडे धावसंख्या पोहोचली आहे ती 5.
इनसाइड आउट करून खेळायचं होतं. गुड लाईन क्षेत्रामधून चेंडू सरळ वाईड लाईनच्या आतून वळतोय. धाव संख्या पहिले षटक समाप्त झाल्यानंतर लागल्या जातात त्या 5 धावा, 1 गडी बाद 5. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता अजून जर आपण बघितलं तर 39 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 39 धाबा. देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी. धाबांची गरज आहे 13च्या सरासरीने. नेहमीच चांगलं काम करत असत नयन धाडवे. आता सुद्धा इथे येताना थम्स अप, एक हे हम्स अप. 2 नंबरचा गोलंदाजाला वेदांत याच्यावर जबाबदारी आहे धावा रोखण्याची. दुसऱ्या बाजूला छोटा पॅक बडा धमाका करावा लागेल बॅटर साहिलला. एक आता शुभम जयस्वाल गेलेत, यशस्वी जयस्वाल यांचे दूरचे नातेवाईक. शुभम जयस्वाल नॉन स्ट्रायकिंग कडे पाहायला मिळतात. पाहूया गोलंदाज वेदांत काय करतायत या चेंडूवर. 18 बॉल 39 धाबांची गरज आहे. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय आणि आता क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात झाले आहेत. दबाव तर आहे, या दबावामधून बाहेर पडावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. हल्ला तर केला, मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यांनी केली चूक आणि 2 धाबांनी बॅटर भागवतोय संघाच्या धाव संख्येची भूक. 2 धाव मिळत आहेत साहिल यादवला. 2 धावाच्या मदतीने तो खेळतोय 3 वर, संघाला पोहोचवलंय त्याने 7 वर. स्कोर इज 7. मनीष याने चूक केली. एकतर डिसिप्लिन आहे, शांत खेळाडू आहे मनीष. कधी कधी अशा चुका होत असतात, परंतु मैदानाच्या आत राहणं आणि मैदानाच्या बाहेर राहणं हे भरपूर डिफिकल्ट असतं, वेगळा असतो, फरक भरपूर असतो. आणि इथे लगेचच झेल सुटल्यानंतर त्याची जागा बदलली जाते. गोलंदाज मार्गावर गोलंदाज वेदांत पुन्हा तयार आहे. समोर छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे साहिल यादव. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातं, पॉइंट क्षेत्रामध्ये आणलं जातं क्षेत्ररक्षकाला मनीषला. कव्हर ड्राईव्ह करायचा होता, चेंडू वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये वळतोय. 1 धाव पूर्ण केली, फ्लाईट जास्त दिली होती गोलंदाज वेदांतने. एका धाबेनिशी धाव संख्या पोहोचली ती 8 वर. 8 रन्स ऑन द बोर्ड. आकाश चव्हाण थोडीशी चिंतांमध्ये आहेत, कारण आता बॅटर म्हणून चांगलं काम दोघांनी जर केलं तर मग येणाऱ्या बॅटरवर जास्त दबाव नसेल. आणि जे काही करायचं असेल तर पहिली सुरुवातीची जी 2 षटकं आहेत त्या 2 षटकांमध्ये करावं लागेल. अक्षय साटम पुन्हा अर्ध्या तासाने इथे पोहोचतील, थोडीशी रजा घेतात. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, स्ट्रेट टू द बॉलर. नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाच्या पायावर चेंडू आदळतोय. 1 धाव मिळाली, एका धाब्यानिशी धावसंख्या पोहोचली 9 वर. 9 बॉलची समाप्ती, धावसंख्या 9. जिंकण्याकरता 44 धाबांचं लक्ष आहे. अजून जर आपण बघितलं तर 35 धावा पाहिजेत. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 15 बॉल. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 35 धाबांची आवश्यकता. कुणाल पाटील नाही आहे आज फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. खांद्याच्या वर बॅट पोचवली होती, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव साहिलला मिळतोय. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 10 वर. स्कोर इज 10. आता दुहेरीमध्ये प्रवेश होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. शुभम याच्या हातामध्ये बॅट आहे.
मोठे फटके खेळण्याची क्षमता तो नेहमीच दाखवत असतो आणि दाखवलाय ज्याचा आकाश चव्हाणने म्हटलं की लड्डू हो जा सुरू आणि इथे आकाश यांनी जसं म्हटलं तसंच लगेच शुभम यांनी हा षटकार खेचलाय डीप मिड विकेट दबा 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती जसा षटकार लागला तसा यष्टीरक्षक लगेचच गायडन्स देण्याकरता कानमंत्र देण्याकरता गोलंदाजापर्यंत पोहोचले 13 चेंडूंमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे मोठा फटका खेळायचा होता चेंडू हवेमध्ये उडालाय उंची जास्त गाठली लांबी कमी मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि फायदा उचलला 2 धावा पूर्ण होत आहेत ह्याच बरोबर 2 षटकांची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 44 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना चंद्रपाडा बॉईज स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमची धावसंख्या झाली आहे 18 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे 12 चेंडू 26 धावा थँक्यू सो मच 2 ओव्हर नंतर 18 धावा धाव फलकावर लागलेच होत अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे 13च्या सरासरीने 26 धावा बनवायच्या आहेत गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय दिलीप गोलंदाजी मार्गावर 12 बॉल मध्ये पाहिजेत 26 धावा 26 runs required to win in 12 ball इक्वेशन आहे ही सिच्युएशन आहे या मॅचची लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय कपर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं 1 धाव पूर्ण केली एकाच धाब्यावर समाधान मानतायत साहिल धावसंख्या 1 ने पुढे सरकली धाव फलकावर धावा लागले जातात 19 आता काहीतरी कान मंत्र पोहोचवण्याचं काम करतायत आकाश चव्हाण फिटनेसमॅन शरीरष्टपटू आहेत परंतु त्याच्यामध्ये ते योगदान नेहमी सांगतात की हिमालय पाटील यांचं योगदान आम्हाला बनवण्यामध्ये जास्त आहे आकाश चव्हाण म्हणत असत आणि लगेचच त्याने आपलं डोकं त्या ठिकाणी हलवलं की खरोखरच हिमालय पाटील यांनी आम्हाला भरपूर मदत केलं भरपूर सहकार्य केलं आणि हिमालय ही खरी गोष्ट आहे उजव्या बाजूने आम्ही निरीक्षण केलं त्यावेळेस आकाश चव्हाण हो म्हटले चेंडूला आपटला होता व्हाईट बॉलचा इशारा आणि एक वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला अशा प्रकारचा जर आणखी एखादा चेंडू पडला तर मग पंचांचा नो बॉलचा इशारा येऊ शकतोय धावसंख्या पोहोचली 20 वर 24 ची आवश्यकता उरलेल्या 11 बॉल मध्ये 11 चेंडूंमध्ये पाहिजे 24 धावा स्कोर इज 20 धावसंख्या 20 11 मध्ये 24 ची गरज आहे पुढे येऊन कायचा होता पुन्हा एकदा चेंडू राईज होतोय थोडासा आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय चांगला बॉल दिलीपचा बघायला मिळतोय हल्ली जे गोलंदाज आहे ते गोलंदाज परफेक्ट तयार होत आहेत पूर्वी फेकी गोलंदाज आपण जास्त बघायचो जे मध्ये मध्ये फेकायचे थ्रो करायचे तसे गोलंदाज पाहायला मिळायचे परंतु आता तसं नाही कायचा होता ऑन साइडला चेंडू ऑफ साइडला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये मनीष तिथे फिल्डिंग करतायत थ्रो करण्याआधी 1 धाव पूर्ण केली क्या बात है आकाश चव्हाण ऊर्जा देत आहेत आपल्या खेळाडूंना आता स्थिती काय आहे 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये पाहिजेत 23 धावा 9 चेंडू 23 ची गरज सोहेल यादव बसले तर त्यांना अपेक्षा होती की आज तरी मला ओपनिंग करायची संधी मिळेल
टॉफिश लागले, चेंडू हवेत आहे, झेल ड्रॉप, हा सोडलाय डबल भोईर यांनी. मला असं वाटतं की मुद्दामून हा झेल सोडलाय. इथे एक धाव मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 22 वर. जर हा झेल मुद्दामून सोडला असेल ना तर मग साहिल या ठिकाणी दाखवून देईल की माझ्यामध्ये काय दमकम आहे. धावसंख्या पोहोचली 22 वर. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, चेंडूला हुक केलाय, चेंडू सातो फाईन लेग पट्ट्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतात 4 धाबा, चौकार, 4 रन्स. दबा 7 गेंदे 18 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए सही चंद्रपाड़ा बॉयज स्पोर्ट्स टीम को 7 चेंडू आणि 7 मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिलीप आहे. दिलीपने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. जरी चौकार गेला असला तरी ती मी त्याचे कौतुक करेन. शेवटचा बॉल बघूया कसा असेल. आता प्रॉपर टायमिंग नव्हतं, चेंडूला ऑन साइडला खेळून काढलं, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करतायत साहिल आणि कदाचित ते धाव बाद होण्याची शक्यता. काय घडले बघूया. व्हॉट हॅपन. तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या. धावफलकावर धाबा आहेत त्या 27 धाबा. एकच धावा ही. धावसंख्या 27. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 17ची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा होतील काय? शंका आशंकेचं क्रिकेट मैदानाच्या आत सुरू आहे. त्याचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. टीमचे कोचिंगची भूमिका असते त्यांची सध्या तरी. आणि मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करत रमेश पाटील यांना तुम्ही बघतायत. एक जबरदस्त फिरकीपट्टू. आता ते बाहेर जातात. वेलकम रमेश, आम्ही आपलं स्वागत करतोय. शेवटचे 6 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. विश्वास प्राप्त झाला नाही अजूनही बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरमध्ये. तो विश्वास प्राप्त करावा लागेल. शुभम 1 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं चांगलं बॅटिंग करतोय, परंतु त्याला शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागेल. आता चेंडू कमी आहेत आणि 17 धावा पाहिजेत. छोटी मुलं सुद्धा एन्जॉय करतात या क्रिकेटला. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळेच इतकी चांगली गर्दी या लाडक्या प्रेक्षकांची, लहान मुलांची आपल्याला या मैदानावर बघायला मिळते. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्याकरता 17 धावांची गरज आहे. गोलंदाज युरेन, पण शुभम ने म्हटलं असेल मी त्याला मारेन. 6 बॉल 17. फिल्डिंग आपण पुन्हा बघूया. लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तैनात केलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयास होतोय काय? पाहूया काय घडलंय. आणि इथे बाद व्हावं लागेल ते शुभम या खेळाडूला. विकेटचं झालंय पतन. एका धाव्याच्या मदतीनं धाव फलकावर 20 बॅट्समन इज आउट. साहिल याला परतीचा प्रवास करावा लागतोय, म्हणजेच 2 गडी बाद. धाव फलकावर धाबा आहेत त्या 28 धाबा. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 16 धाबांची गरज. 5 चेंडू 16 धाबा.
की मी जेव्हा आतमध्ये जाईन बॅटिंग करण्याकरता तेव्हा माझ्या पसंतीची गीतं वाजवा आणि म्हणूनच त्याच्या पसंतीची गीतं या ठिकाणी वाजवले जाते. मैं आई हूं यूपी बिहार लूटने, मैं तो आया हूं तुम्हारा प्यार लूटने. आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज. युरेन ने विकेट घेतले. आकाश चव्हाण स्ट्रायकिंग कडे. मोठा फटका आकाश ने पाडलाय प्रकाश आणि चेंडूला नेऊन ठेवलाय झकास चौकारांकरता. चौकार. शुभम 10 बॉलचा सामना करतात. 20 वर खेळतायत. आकाशने चौकारांशी आपलं खातं उघडलंय. आता 4 मध्ये पाहिजेत. 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 12. मैदानाच्या आतमध्ये वाहतोय वारा. काय बनतील चंद्रपाडा बॉईजला या 12? बघूया. 4 मध्ये 12 धावांची गरज आहे. आकाश चव्हाण स्ट्रायकिंग कडे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्कोर लेग लॉंग लेग रिझन मध्ये फिल्डर तैनात केला गेलाय. पॉइंट मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मनीष आहेत. पॉइंटच्या बाजूचं क्षेत्र जर आपण बघितलं गली क्षेत्र खाली दिसतंय. कव्हरचा क्षेत्ररक्षक नाही आहे म्हणजेच त्या क्षेत्रामध्ये तो फटकेबाजी करू शकतोय परंतु त्याचा वीक पॉइंट गोलंदाजाला ठाऊक असेल. 4 मध्ये 12 पाहिजे होते. चेंडू अभेत आहे. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरे धाबे करता आकाश धावतील काय? 2 धावा या चेंडूवर पूर्ण करतायत आकाश. 2 धावांची धाव संख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 34 धाबा. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता. 3 चेंडू 10 धाबा. चांगला मॅच बनवलाय. मेहनत इथे करताना दिसत आहेत आकाश चव्हाण. म्हणतात ना की मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जी बंद भविष्याचे दरवाजे नवीच खुले करते उघडते आणि तेच दरवाजे तुमच्याकरता उघडू शकतात ज्यावेळेस तुम्ही मेहनत कराल. कारण काही न करता कोणालाच काही मिळत नाही या दुनियेमध्ये. जो मेहनत करतोय त्याला सर्व काही मिळतंय. जो धाडस करतोय त्याला सर्व काही मिळत असतं. ऑफ तुमच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात. ते 35 धाबा. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. धाडस तर करावंच लागेल कारण म्हणतात ना की ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. ती किंमत मिळवायची असेल तर हिम्मत दाखवावी लागेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक टपून होता तो करत नाही कोणती चूक आणि या विकेटने महत्वपूर्ण विकेटने भागवली. गोलंदाज युरेनने संघाची बुक. विकेट डाऊन. हे कमबॅक करतील येतील. पुढचा बॉल युरेनचा.
ओहो डॉट बॉल आणि अशा रीतीने या मॅचला जिंकलंय चिंबारो बॉयज 6001 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन चिंबारो बॉयज 6001. हार्ड लक, टफ लक चंद्रपाडा बॉयज चंद्रपाडा टीम. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. हु इज द मॅन ऑफ द मॅच? मी करतो तुझ्या टीम.